घरामधील फक्त 2 ते 3 गोष्टींचा वापर मी सांगितलेल्या पद्धतीने करा आणि त्यानंतर तुम्हाला केमिकल असलेली मेहंदी किंवा मग केमिकल असलेला डाय वापरण्याची अजिबात गरज लागणार नाही. आजकाल बदलत्या वातावरणामुळे आणि त्यासोबतच चुकीच्या लाईफस्टाईलमुळे अगदी लहान वयामध्येच लहान मुलांचे केस देखील पांढरे होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि तेच केस जर तुम्हाला मुळांपासून काळे करायचे असतील तर आज मी सांगितलेली होममेड रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ज्या लोकांनी याचा वापर केलेला आहे त्यांना खूप छान असे रिझल्ट देखील मिळालेले आहेत आणि त्यांनी त्यांचा फीडबॅक देखील माझ्यासोबत शेअर केलेला आहे. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने आजची ही रेमेडी तुम्ही देखील नक्की बनवा आणि केसांवरती वापरून बघा. अगदी 1 ते 2 महिन्यांमध्येच तुम्हाला देखील तुमच्या केसांवरती अप्रतिम असे बदल पाहायला मिळतील. चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या रेमेडीला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा, आपली आजची ही मॅजिकल अशी रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कांद्याचा वापर करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला पांढऱ्या कांद्याचा वापर आपल्या या रेमेडीसाठी अजिबात करायचा नाहीये. जेवढा होईल तेवढा लाल रंगाचा कांदा घेण्याचा प्रयत्न करा. साधारणतः मध्यम आकाराचा कांदा इथं मी घेतलेला आहे आणि कांद्यावरचं सगळं काही साल आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचंय. आणि तुम्ही इथं बघू शकता, बऱ्याच वेळा कांद्यावरती बुरशी म्हणजेच फंगस वगैरे आलेलं असतं. तर हे सगळं काही फंगस तुम्हाला अगदी स्वच्छ करून घ्यायचंय. जर तुम्ही या रेमेडीचा पहिल्याच टायमिंगला म्हणजेच पहिल्याच वेळेस वापर करत असाल तर तुम्हाला थोड्याशा मोठ्या साईजचा कांदा इथं वापरायचा आहे. पण मला केस गळतीची किंवा मग पांढऱ्या केसांची समस्या अजिबात नाहीये, त्यामुळे मी फक्त अर्ध्या कांद्याचा वापरच इथं करणार आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला कांदा अगदी स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्या या रेमेडीमध्ये वापरायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता, मी कांदा अगदी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर याच कांद्याला आपल्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचंय. आता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कांद्याला कोणत्याही प्रकारे कट करू शकता आणि त्यानंतर तुमच्या या रेमेडीमध्ये वापरू शकता. बघा, कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यामुळे जर तुम्हाला हेअरफॉलची समस्या जाणवत असेल किंवा मग अकाली केस वगैरे पांढरे होत असतील तर या सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते. आणि तुम्ही आता बघितलंच असेल की मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रोडक्टमध्ये कांद्याचा वापर केला जातो, कारण कांदा हा आपल्या केसांसाठी एखाद्या वरदानासारखं काम करतो. यामुळे आपल्या टक्कल पडलेल्या जागेवरती देखील नवीन केस उगवण्यासाठी मदत होत असते. तुम्हाला फक्त मी सांगितलेल्या पद्धतीने या रेमेडीचा वापर तुमच्या केसांवरती करायचा आहे आणि त्यानंतर अगदी 1 ते 1.5 महिन्यांमध्येच तुम्हाला खूप छान असा रिझल्ट तुमच्या केसांवरती पाहायला मिळणार आहे. आता बघा, रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला एक जाड बुडाचं भांडं घ्यायचंय. तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल त्याचा वापर इथं तुम्ही नक्कीच करू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, अॅल्युमिनियमच्या भांड्याचा वापर अजिबात करायचा नाही. आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आपण इथं घेणार आहोत आणि ती म्हणजे चहापत्ती. आता चहापत्ती इथं तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, यामध्ये कोणत्याही प्रकारचा फ्लेवर वगैरे ॲड केलेला नसावा. इथं तुम्ही बघू शकता, माझ्याकडे मोठा चमचा आहे, त्यामुळे मी फक्त 1 चमचा एवढीच चहापत्ती घेतलेली आहे. पण जर तुमच्याकडे चमच्याची साईज थोडीशी छोटी असेल तर साधारणतः 1.5 ते 2 चमचा एवढा चहापत्ती तुम्हाला घ्यायची आहे. बघा, चहापत्तीमुळे केसांवरती नैसर्गिक चमक येण्यासाठी आणि केस नैसर्गिक पद्धतीने काळे होण्यासाठी मदत होत असते. आता बघा, आपल्याला साधारणतः अर्धा ग्लास किंवा मग 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी देखील याच्यामध्ये ऍड करायचंय. आता तुम्हाला रेमेडी किती प्रमाणावरती बनवायची यानुसार तुम्ही पाण्याचं आणि चहापत्तीचं प्रमाण इथं कमी किंवा जास्त देखील नक्कीच करू शकता. आता दोन्ही गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आणखी काही महत्त्वाच्या अशा गोष्टी आपल्याला याच्यामध्ये ऍड करायच्या आहेत. आता बघा, जर तुम्हाला ब्लॅक कलर सोबतच तुमच्या केसांवरती बर्गंडी कलर हवा असेल आणि सोबतच केसांवरती जर शाईन आणायची असेल तर साधारणतः 1 चमचा एवढी कॉफी पावडर देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची. इथं तुम्ही कॉफी पावडर देखील कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता, काहीही हरकत नाहीये. बघा, कॉफी पावडर ऍड केल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि तुम्ही इथं बघू शकता, लगेचच आपल्या पाण्याचा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल. आता पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे सगळं काही मिश्रण गॅसवरती ठेवायचं आहे. आणि लक्षात ठेवा, मिश्रण गॅसवरती ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम हाय वगैरे अजिबात करायची नाहीये. तर ही सगळी काही रेमेडी आपल्याला लो फ्लेमवरती किंवा मग मीडियम फ्लेमवरतीच बनवायची आहे. कारण जेव्हा आपण गॅसची फ्लेम हाय करतो तेव्हा आपल्या या सगळ्या घटकांमधील पोषक तत्व नाहीसे होतात आणि मग आपल्याला केसांवरती हवा तसा रिझल्ट अजिबात भेटत नाही. त्यामुळे ही रेमेडी तुम्हाला मी सांगितलेल्या पद्धतीनेच बनवायची आहे आणि मी सांगितलेल्या पद्धतीनेच केसांवरती अप्लाय करायची आहे. आता बघा, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा.
आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला देखील समजेल की माझी रेमेडी नक्की कुठपर्यंत पोहोचत आहे. इथं तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला छान अशी उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि उकळी आल्याच्या नंतर अगदी 2 मिनिटांसाठी हे पाणी तुम्हाला व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचंय. पाणी व्यवस्थित असं बॉईल झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये आणखी 1 ते 2 गोष्टी ॲड करायच्या आहेत. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यामध्ये साधारणतः 6 ते 7 एवढ्या लवंगा देखील ॲड करणार आहोत. कारण लवंगांमध्ये युजोनल नावाचा एक कंपाऊंड असतो, ज्यामुळे जर तुम्हाला तुमच्या स्कॅल्पमध्ये फंगसची किंवा मग इचिंगची वगैरे समस्या असेल ना, तर त्या सगळ्या समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते. आणि त्यासोबतच लवंगांमुळे तुमची पांढरे झालेले केस देखील हळूहळू काळे होण्यासाठी मदत होते. म्हणजेच काय, तर आपण या रेमेडीमध्ये ज्या कोणत्या गोष्टी वापरणार आहोत त्या सगळ्या गोष्टी तुमच्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहेत. फक्त तुम्हाला योग्य पद्धतीने वापर करता आला पाहिजे. आता बघा, लवंगा ॲड केल्याच्या नंतर अगदी 2 मिनिटांसाठी व्यवस्थित असं पाणी उकळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचा असा घटक आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप वगैरे अजिबात करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. कारण बऱ्याच वेळा लोक काय करतात, व्हिडिओ स्किप करतात आणि त्यानंतर रेमेडीचा वापर करतात आणि मग त्यांना त्यांच्या केसांवरती हवे तसे रिझल्ट अजिबात भेटत नाहीत आणि तेच लोक कमेंटमध्ये येऊन सांगतात की आम्हाला तर रिझल्टच भेटला नाही. त्यामुळे असं अजिबात करू नका. मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्हाला रेमेडी बनवायची आहे आणि मी सांगितलेल्या पद्धतीनेच केसांवरती वापरायची आहे. आता तुम्ही इथं बघू शकता पाणी व्यवस्थित असं बॉईल झालेलं आहे आणि त्यानंतर आपण जो काही कांदा कट करून घेतलेला होता तो सगळा काही कांदा आपल्याला या पाण्यामध्ये ॲड करायचा आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, कांद्याचे आपल्या केसांसाठी खूप सारे फायदे आहेत. जर तुम्हाला टक्कल पडण्याची वगैरे समस्या जाणवत असेल ना, तर तुम्ही कांद्याचा रस केसांवरती नक्की अप्लाय करा. यामुळे तुमच्या टक्कल पडलेल्या जागेवरती देखील छोटे छोटे बेबी हेअर्स यायला सुरुवात होते. आता बघा, कांदा ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला एकच प्रश्न पडलेला असेल की हे सिरम रेडी होण्यासाठी नक्की किती टाइम लागतो. तर बघा, साधारणतः 10 ते 15 मिनिटांचा टाइम आपल्याला लागतो. आणि सिरम रेडी झालंय हे कसं ओळखायचं, तर बघा, आपण याच्यामध्ये ज्या काही वस्तू ॲड केलेल्या आहेत त्या पूर्णपणे शिजल्या पाहिजेत. आणि त्यासोबतच जर तुम्ही 1 ग्लास पाणी घेतलेलं असेल तर ते अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं बॉईल करायचंय. आणि तुम्ही इथं बघू शकता आपलं पाणी देखील कमी झालेलं आहे आणि त्यासोबतच पाण्याचा रंग देखील पूर्णपणे चेंज झालेला आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की सिरम रेडी झाले, तेव्हा गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करायची आणि गॅस बंद केल्यानंतर तुम्ही हे सगळं काही मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊ शकता. आणि जर तुमच्याकडे टाइम वगैरे नसेल ना, तर मी सांगितलेल्या पद्धतीने हे सिरम तुम्हाला गरम असतानाच गाळून घ्यायचंय. आणि बघा, काय करायचं, 5 ते 10 मिनिटं हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. कारण गरम गोष्टींचा वापर आपल्या केसांवरती अजिबात करायचा नाहीये. कारण जेव्हा आपण गरम गोष्टी केसांवरती अप्लाय करतो तेव्हा आपले केस आणखी जास्त प्रमाणावरती ड्राय होतात, फ्रीझी होतात आणि त्यासोबतच तुम्हाला स्प्लिट एंडची वगैरे समस्या देखील खूप जास्त प्रमाणावरती जाणवू शकते. आता तुम्ही इथं बघू शकता मी देखील सगळं काही सिरम गरम असतानाच गाळून घेतेय. कारण मला तुम्हाला दाखवायचं आहे की हे कशा प्रकारे बनवायचं आहे आणि केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचंय. पण मी जेव्हा पण हे सिरम माझ्या केसांवरती अप्लाय करणार तेव्हा पूर्णपणे थंड करणार आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करणार. आता केसांवरती अप्लाय करण्याच्या 2 ते 3 वेगवेगळ्या पद्धती देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, पहिल्या पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचंय, हे जे सिरम किंवा हे जे टोनर रेडी झाले ते एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करायचं आणि त्यानंतर केसांच्या मुळांवरती आणि केसांच्या संपूर्ण लेंथवरती अप्लाय करायचं. अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला 2 ते 3 मिनिटं हलक्या हाताने मसाज करायची आणि त्यानंतर हे सगळं काही सिरम केसांवरती अगदी 2 तासांसाठी असंच ठेवून द्यायचं. आता ही झाली पहिली पद्धत. दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचंय, जेव्हा पण तुम्हाला हेअर वॉश करायचं असेल तेव्हा एखादा चांगला शॅम्पू घ्यायचा, म्हणजेच केमिकल फ्री शॅम्पू घ्यायचा आणि तो शॅम्पू या सिरममध्ये ॲड करायचा. शॅम्पू ॲड केल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आठवड्यातून फक्त 2 वेळा या शॅम्पूने तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे. असं केल्यामुळे बघा, तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने काळे होण्यासाठी सुरुवात होईल, केसांवरती चमक येईल आणि त्यासोबतच केसांच्या इतर कोणत्याही समस्या असतील तर त्या देखील कमी होण्यासाठी मदत होईल. आता बघा, आणखी एक महत्त्वाची टिप इथं मी तुम्हाला सांगते. जर तुमचे केस खूप जास्त प्रमाणावरती ड्राय आणि फ्रीझी असतील ना, तर साधारणतः 1 चमचा एवढं कोकोनट ऑइल म्हणजेच नारळाचं तेल देखील तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. यामुळे काय होईल, तुम्हाला वेगळं असं केसांना तेल लावण्याची अजिबात गरज लागणार नाही. बघा, मी सांगितलेली प्रत्येक टिप जर तुम्ही तुमच्या केसांवरती ट्राय केली तर अगदी 1 ते 2 महिन्यांमध्येच तुम्हाला केसांच्या कोणत्याही समस्या असू दे, सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होणार आहे.
त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने हे टोनर नक्की बनवून बघा आणि केसांवरती अप्लाय करून बघा. अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि कोणत्याही कारणामुळे जर तुम्हाला रिझल्ट भेटला नाही तरी देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा की मला रिझल्ट भेटला नाही. मी त्यावरती देखील एखादं सोल्युशन तुम्हाला नक्कीच सांगेल. चला तर मग या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. बाय बाय.